काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान। शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं, उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यातील